Good evening, everyone, and welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. आरोग्य विभागातील सर्व पदभरती अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो. तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतात. आणि यस विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच दिवसांची तुम्ही डीएमईआरच्या अपडेटची वाट पाहताय आणि मला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की बऱ्याच दिवसापासून तुम्हाला ही अपडेट ऐकायला मिळालेली नव्हती. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात हा प्रश्न होता, सर डीएमईआरचं काय झालं, डीएमईआरचं काय झालं, डीएमईआरचं काय झालं. आणि फायनली विद्यार्थी मित्रांनो, डीएमईआरची अपडेट आपल्या समोर आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, वेळोवेळी सक्सेस करिअर अकॅडमीने सांगितल्याप्रमाणे मागच्या वर्षी पण 1107 पदांची जाहिरात ही सक्सेस करिअर अकॅडमीने सांगितल्यावर आली. त्यानंतर सीएचओ पद भरती सांगितल्यानंतर 2 महिन्यात तुमची सीएचओ पद भरती आली. याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, डीएमईआर ची परत एक स्पष्ट, क्लिअर आणि 100% जेन्युइन माहिती आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करूया. आजचं तुम्ही थंबनेल बघू शकताय. फार आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो की 4000 प्लस पदांची मान्यता डीएमईआर ला मिळाली आहे का. काय आहे सविस्तर माहिती, नवीन एक्झाम पॅटर्न काय असणार आहे आणि कोण ही एक्झाम कंडक्ट करणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनवून राहायचं आहे. आपण याच्यामध्ये सर्व बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की काय अपडेट आहे, पोस्ट किती असतील, एक्झाम पॅटर्न कसा असेल, जर एमपीएससी एक्झाम घेईल तर काय चेंजेस होऊ शकतात, यासोबतच एक्झाम कधी असणार आहे आणि डीएचएस एक्झामची काय अपडेट आहे, सर्व गोष्टी एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आजच्या सेशनची सुरुवात एका ब्युटिफुल कॉटने करूया विद्यार्थी मित्रांनो की लहरों से डरकर, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यस विद्यार्थी मित्रांनो, जब एक नन्ही चींटी दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना यूं ही नहीं करता है, आखिर उसकी कोशिश बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्याच्यामुळे तुम्ही इतके दिवस प्रयत्न केलेले आहे, मेहनत केलेली आहे, ही मेहनत कुठे वाया जाणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो. ही मेहनत तुम्हाला तुमच्या सर्वोच्च शिखरापर्यंत, तुमच्या यशापर्यंत पोहोचणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर आजच्या सेशनची सुरुवात करूया की काय आहे डीएमईआर चे एक्झॅक्ट अपडेट. येस विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच माहिती आलेल्या खात्रीशीर माहितीनुसार डीएमईआर म्हणजेच जे आपले डीएमईआर चे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत हसनजी मुश्रीफ साहेब यांनी तब्बल जवळपास 4000 प्लस पदांना मान्यता दिलेली आहे. पूर्ण भरती प्रक्रिया ही डीएमईआर कडनं कंप्लीट झालेली आहे आणि आता ही फाईल गेली आहे एमपीएससी कडे. मग तुम्ही म्हणाल सर भरती प्रक्रिया पूर्ण झाली, एक्झामचं नोटिफिकेशन नाही आलं, काहीच नाही आलं, काय झालं. एमपीएससी ला डीएमईआर कडनं स्टाफ नर्स पदाची पूर्ण जी पदं आहेत ते सँक्शन होऊन सर्व फाईल या 100% सँक्शन झाल्या आहेत. आरोग्य मंत्री यासोबतच वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी अप्रुव्हल देऊन ही फाईल आता डायरेक्टली एमपीएससी कडे पाठवली आहे. म्हणजे तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन बघायला भेटणार आहे. जसं की तुम्ही बघता एमपीएससी ची जेव्हापासून बॉडी चेंज झालेली आहे, टू बॅक डेंजर जबरदस्त निर्णय होत आहेत. आता तलाठी भरती आली, यासोबतच लवकर तुम्हाला डीएमईआर भरती बघायला मिळेल. तुम्ही म्हणाल सर कधीपर्यंत, सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघून राहायचंय. मग आता आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री जे आहेत यांनी फायनल अप्रुव्हल दिलाय. बऱ्याच दिवसाची तुम्ही वाट बघत होती, सर डीएमईआरचं अपडेट नाही. हे बाळा आलंय तुझ्यासाठी अपडेट. आणि आता डीएमईआर विभागाकडनं फाईल डायरेक्टली गेली आहे, एमपीएससी कडे गेले. म्हणजे एमपीएससी लवकरच आता डायरेक्टली नोटिफिकेशन काढेल आणि एक्झाम होईल. आपण ह्या पण गोष्टी डिस्कस करूया की कधी असेल. आता त्या पुढचा पॉइंट आहे पोस्ट किती असतील. जवळपास 4000 प्लस पोस्ट आहेत. 13 नवीन मेडिकल कॉलेज यासोबतच इतर सर्व मेडिकल कॉलेजेस मधल्या ज्या व्हॅकंट पोस्ट आहेत त्या या भरतीतनं भरल्या जाणार आहेत. एक्झाम पॅटर्न कसा असेल तर एक्झाम पॅटर्न बघा विद्यार्थी मित्रांनो. आधीचा जो पॅटर्न होता
याच्यामध्ये तुमचा 60-40 म्हणजे 60% नॉन टेक्निकल सिलेबस होता, 60% हा कसा होता, नॉन टेक्निकल सिलेबस होता. हा जुना पॅटर्न आहे, नवीन नाही, ओल्ड पॅटर्न. 60% नॉन टेक्निकल होता, 40% टेक्निकल होता. आणि आता याच्यात एक्सपेक्टेड असं असेल की 30% फक्त नॉन टेक्निकल असेल आणि 70% टेक्निकल असेल. म्हणजे याचाच अर्थ तुमचे नर्सिंगचा जो सगळा सिलेबस असणार आहे हा 70% असण्याचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि उरलेला 30% असेल तुमचं नॉन टेक्निकल, म्हणजे मराठी, इंग्लिश, मॅथ, जीके, रिझनिंग असेल 30%. म्हणजे तुम्ही नर्सिंग मध्ये काय असेल, मेडिकल सर्जिकल आहे, कम्युनिटी आहे, ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजी आहे, चाइल्ड हेल्थ नर्सिंग आहे, मेंटल हेल्थ नर्सिंग आहे, फंडामेंटल ऑफ नर्सिंग आहे, अनाटॉमी अँड फिजिओलॉजी आहे, थोडा पार्ट ऑफ फार्माकोलॉजी आहे, रिसर्च आहे. हे सर्व सब्जेक्ट तुमचे नर्सिंग मध्ये असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यात मेजर अपडेट म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. जसं की आपण बघू शकतोय की तलाठी भरतीमध्ये निगेटिव्ह मार्किंग आलेली आहे. याच प्रकारे DMER स्टाफ नर्स मध्ये देखील निगेटिव्ह मार्किंग येण्याचे जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे आजपासूनच आपल्या प्रिपरेशनला डबल स्पीड अप करायचंय. काय करायचंय? डबल स्पीड अप करायचंय. कारण की आपला एकही प्रश्न चुकता कामा नये. जर एक प्रश्न चुकला तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग असेल विद्यार्थी मित्रांनो. 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 1 मार्काला जर प्रश्न असेल 0.25 मार्क डिडक्ट होतील आणि 2 मार्काला प्रश्न असतील तर 0.50 मार्क एका चुकीच्या उत्तरामुळे जाऊ शकता. त्याच्यामुळे ह्या गोष्टीची सर्वांनी काळजी घ्यायची विद्यार्थी मित्रांनो. यासोबतच आपण बघणार होतो की एक्झाम कधी असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे सुपरफास्ट वेगाने एमपीएससी काम करतंय. आता तुम्ही बघितलं होतं की तलाठी पद भरतीची जाहिरात आता जस्ट रिसेंटली तुमची 22 जुलैला नोटिफिकेशन आलं होतं तलाठी भरतीचं. लगेच ऍप्लिकेशन, ऑनलाईन ऍप्लिकेशन सुद्धा स्टार्ट झाले. 5 ऑगस्ट पर्यंत डेट एक्सटेंड झाली. 25 ऑक्टोबरला लगेच कंबाईनची एक्झाम आहे, कंबाईनची प्रिलिम आहे तलाठीची. मग याचाच अर्थ विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी देखील सुपरफास्ट वेगाने काम करणार आहे. आणि जर प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, आजपासून प्रिपरेशनला लागायचंय. आणि प्रिपरेशन मध्ये कुठलीही मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहे विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये जवळपास 30,000 प्लस ऍस्पिरंट्सचा विश्वास आणि त्यासोबतच 1,000 प्लस सिलेक्शनचा जो वादा केलेला आहे तो सक्सेस करिअर अकॅडमीने पूर्ण केलाय अद्यापपर्यंत. बघा तुम्ही 10,000ची जी बॅच आहे ती फक्त 2499 रुपयाला आहे. याच्यात तुमचा टेक्निकल सिलेबस असेल, नॉन टेक्निकल सिलेबस असेल, नोट्स असतील, तुम्हाला टेस्ट सिरीज असतील, लाईव्ह लेक्चर असतील, रेकॉर्डेड लेक्चर असतील. त्याच्यामुळे जर प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, आजपासून प्रिपरेशनला लागायचंय. आणि याच्यात जर तुम्हाला कुठलीही अडचण येत असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्लास लावा अथवा नका लावू, पण बाबांनो प्रिपरेशन चालू करा. कारण की DMER मध्ये 4,000 प्लस पद हे स्टाफ नर्स कॅडरचे आहेत आणि DHS मध्ये जवळपास 2,500 पद हे स्टाफ नर्स कॅडरचे आहेत. इथे 6,500 प्लस पदांची पद भरती येणार आहे. बाळा तुला 6,500 पद हवेत का? नाही विद्यार्थी मित्रा, तुला फक्त एक पद हवंय आणि त्या पदासाठी तुला मेहनत करायची आहे. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, जिद्द सोडायची नाहीये कधीपर्यंत. जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत, DMERच्या मेरिट लिस्ट मध्ये नाव येत नाही तोपर्यंत. आणि DMERच्या मेरिट लिस्ट मध्ये नाव येईल का नाही हे कोण ठरवणार आहे? तर तुझी आजची मेहनत, आजच्या अभ्यासावर ठरणार आहे की तुझं भावी सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव असणार आहे की नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रा, तुला आजपासून तयारीला लागायचंय. आणि तयारीत कुठलीही मदत लागत असेल तर आम्ही आहोतच विद्यार्थी मित्रांनो. जाताना पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के कुछ समंदर भी आएगा. यू थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, यू थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर. मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचंय, एक छोटीशी छान कमेंट करायची, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळेल अशा सुपरफास्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि नक्की शेअर करायचंय प्रत्येक त्या विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे सरकारी कर्मचारी बनण्याचं,
नर्सिंग अधिकारी बनण्याचं. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि पिन कमेंट मध्ये आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतात. थँक्यू व्हेरी मच.